विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमधील एक पॉइंट आणि तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन। त्याआधी ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे जे स्टँडर्ड फॉर्म्युले दिलेले आहेत ते पाठ असणं गरजेचं आहे। आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही ते पाठ केले असतीलच याची मला खात्री वाटते। ज्यांचं पाठ नसेल त्यांनी या सुट्टीचा उपयोग करून ते डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ करा। त्याचबरोबर दुसरे जे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आहेत तेही पाठ करा। तुम्ही हे जर फॉर्म्युले पाठ केले तरच हा चॅप्टर तुम्हाला समजेल आणि या चॅप्टरसाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करणे हे गरजेचं आहे। त्याशिवाय तुम्हाला हा चॅप्टर समजणार नाही। या चॅप्टरचा उपयोग तुम्हाला पुढच्या सेममध्ये म्हणजेच जो M3 आहे त्यासाठीही उपयोग होणार आहे। तसेच जे फॉर्म्युले पाठ केलेले आहेत ते कायमस्वरूपी तुम्हाला लागणारे आहेत, त्यामुळे ते फॉर्म्युले तुम्ही पाठ करा। बघा, आता आपण आज पाहतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन। यामध्ये तुम्हाला दोन फंक्शन्स दिले जातील आणि एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दुसऱ्या फंक्शनचा असेल। आता इथं काय लिहिले बघा, टू ऑब्टेन द डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द अनदर फंक्शन we put u is equal to f of x one function and v is equal to g of x another function and find du by dv। म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आपल्याला v काढायचं आहे। त्यामधले u हे जे असणार आहे ते फंक्शन ऑफ x च असेल आणि v हे सुद्धा फंक्शन ऑफ x असणार आहे। तर त्यासाठी लागणारा जो फॉर्म्युला असणार आहे म्हणजेच आपल्याला u चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v काढायचं आहे, म्हणजेच ते काय असणार आहे du by dv आणि त्याचा फॉर्म्युला आहे du by dx डिवाइडेड बाय dv by dx। u हे फंक्शन ऑफ x असल्यामुळे u चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचं आणि v पण फंक्शन x चा असल्यामुळे v चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचं। इथं जो डिनॉमिनेटरला dv by dx लिहिलेला आहे तिथं फक्त एक कंडिशन असेल, जो डिनॉमिनेटर असेल तो फक्त काय असला पाहिजे, नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे। आता आपण एक्झाम्पल्स पाहूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट x स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x क्यूब। आता इथं जे पहिलं फंक्शन दिलं असेल ते तुम्ही कन्सिडर करायचं आहे u आणि दुसरं फंक्शन कन्सिडर करायचं आहे v। लेट u is equal to x square divided by 1 plus x square and v is equal to x cube। आता u चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फंक्शन x चा असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं आहे। त्यानुसार डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू x, दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह d by dx ऑफ u is equal to d by dx ऑफ x square divided by 1 plus x square। इथे x square divided by 1 plus x square हा काय आहे, कोशंट आहे, त्यामुळे इथं डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्याला कोशंट रूल यूज करायचा आहे। त्यानुसार आपण लिहिणार आहे पहिल्यांदा डिनॉमिनेटर, त्यानंतर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर। इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे तसंच राहील, फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय असणार आहे 2x असेल, मायनस एक्स स्क्वेअर आहे तसंच इंटू 1 चं डेरिव्हेटिव्ह असेल 0 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x। इथं फक्त आपल्याला आता सिम्प्लिफिकेशन करायचं आहे। 2x ने 1 प्लस एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करा, काय मिळेल 2x प्लस 2x इंटू एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2x म्हणजेच काय असणार आहे 2x क्यूब। 2x क्यूब मायनस 2x क्यूब कॅन्सल होईल, फक्त तिथं काय राहील 2x आणि डिवाइडेड बाय काय असेल 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर। हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू vx। आता v चं डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू x ने, डी बाय डी एक्स ऑफ v इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ v काय आहे तुमचा एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x स्क्वेअर। आपण डी बाय डी एक्स हे जे डेरिव्हेटिव्ह काढलं त्याला नंबर दिला आहे इक्वेशन 1 आणि dv by dx ला काय दिलाय नंबर, इक्वेशन नंबर 2। नाव du by dv इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे du by dx डिवाइडेड बाय dv by dx। इक्वेशन 1 आणि 2 वरून त्या व्हॅल्यू आपण पुट अप केल्या आणि
त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं 2/1 प्लस एक्स स्क्वेअर हे ब्रॅकेट स्क्वेअर हे आहे तुमचा न्यूमरेटर डिवायडेड बाय डी बाय डी एक्स काय आहे 3x स्क्वेअर. हा 3x स्क्वेअर काय डिनॉमिनेटर आहे तोच फक्त मल्टिप्लाय कशाला होईल 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअरला. इथं तुमचा काय होईल हा न्यूमरेटरचा x आणि इथला एक्स स्क्वेअर मधला x एक कॅन्सल होईल आणि इथं तुम्हाला फक्त काय मिळेल 2 डिवायडेड बाय 3x इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. सेकंड एक्झाम्पल आहे log of x into sin x, differentiate log of x into sin x with respect to 1/x. पहिलं फंक्शन तुम्ही कन्सिडर करणार आहे u, दुसरं फंक्शन कन्सिडर करणार आहे v. आता पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे विथ रिस्पेक्ट टू x ने डी बाय डी एक्स ऑफ u इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ. इथं जे तुम्हाला दिलेलं आहे कंपोजिट फंक्शन आहे म्हणजेच इथं तुम्हाला आता चेन रूल यूज करायचा आहे. फक्त सिंपल फंक्शन लॉग एक्स नसून लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आहे आणि तो एफ ऑफ एक्स आहे एक्स इंटू साइन एक्स. आता चेन रूलनुसार किंवा कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनुसार पहिल्यांदा लॉग एक्स नुसार त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे 1/x म्हणजेच 1/f ऑफ एक्स काय येणार आहे 1/f ऑफ एक्स काय तुमचा एक्स इंटू साइन एक्स इंटू फक्त काय असणार आहे ते एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू साइन एक्स. हे फंक्शन तुमचं पहिलं 1/x इंटू साइन एक्स आहे तसंच राहील. इथं एक्स इंटू साइन एक्स काय दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजेच इथं तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. काय आहे तो रूल फर्स्ट फंक्शन आहे तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन आहे तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. इथं काय मिळेल तुम्हाला 1/x इंटू साइन एक्स एक्स इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस साइन एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 आणि तुमचं फायनल डी यू बाय डी एक्स काय येईल एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू साइन एक्स. आता व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्ही काय तुमचा 1/x स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 1/x डेरिव्हेटिव्ह आहे मायनस 1/x स्क्वेअर. डी यू बाय डी एक्सला इक्वेशन 1 म्हटले डी यू बाय डी एक्सला 2 म्हटले. फ्रॉम 1 आणि 2 आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे डी यू बाय डी व्हीची. काय फॉर्म्युला डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. आलेल्या व्हॅल्यू पुटअप करा 1 आणि 2 वरून आणि इथं फक्त आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. वरतीही क्वोशंट आहे खाली डिनॉमिनेटरला पण क्वोशंट आहे. इथं मायनस 1/x स्क्वेअर जो आहे तो उलटून काय लिहिणार आहे आपण एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय -1 लिहिणार आहे. इथं तुम्हाला डिनॉमिनेटरचा x आणि इथला एक्स स्क्वेअर त्यामधला एक्स स्क्वेअर मधला एक्स कॅन्सल होईल आणि इथं मिळेल तुम्हाला एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स डिवायडेड बाय साइन एक्स इंटू एक्स आणि डिवायडेड बाय -1 असल्यामुळे तो काय असेल -x असणार आहे. तोच फक्त आता इथं आपण पुढे लिहिलेला आहे आणि एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स याला काय केलं ब्रॅकेट केलेलं आहे डिवायडेड बाय साइन एक्स आहे. थर्ड एक्झाम्पल आहे बघा डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचं डेरिव्हेटिव्ह आहे. इथं आपल्याला माहित आहे की काय करायचं इथं साइन इनवर्स असेल तर सिंपल फंक्शन तयार आधी करून घ्यायचं आहे. साइन इनवर्स आतमध्ये साइन एक्स असेल तर इनवर्स ट्रिग्नोमेट्रीनुसार साइन इनवर्स ऑफ साइन एक्स हा एक्स असतोय तसंच कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स हा काय असतो एक्स असतो. अशा पद्धतीने ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. आता पहिलं फंक्शन आपण कन्सिडर करणार आहे यू दुसरं फंक्शन कन्सिडर करणार आहे व्ही. आता इथं डायरेक्ट पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स न घेता इथं आपल्याला पहिल्यांदा ते सिम्प्लिफाय करायचं आहे. यू हे फंक्शन काय आहे यू इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं पुटअप करायचं आहे व्हॅल्यू. व्यवस्थित लक्षात ठेवा इनवर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे सिम्प्लिफाय करून ते पहिल्यांदा एक्झाम्पल तयार करायचं आहे आणि नंतर मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. इथं तुम्हाला एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करावी लागते. इथं आपण काय पुटअप केलेले आहे एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. त्यावरून थिटाची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला टॅन इनवर्स एक्स मिळेल. यू इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ काय मिळेल जिथं एक्स आहे तिथं तुम्ही काय लिहिणार आहे टॅन थिटा लिहिणार आहे 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे आणि साइन इनवर्स ऑफ साइन थिटा हा फॉर्म्युला काय असतो थिटा असतोय त्यानुसार साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा ही व्हॅल्यू काय येणार आहे 2 थिटा.
यामध्ये थीटाची व्हॅल्यू तुम्ही पुटअप करा इक्वेशनवरून. काय आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, आणि तुम्हाला सिम्पल यू हे फंक्शन मिळालं 2 इंटू टॅन इनवर्स एक्स, की ते कशामधलं आहे, एक्स ह्या व्हेरिएबलमधलं आहे. आता तुम्ही यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्या, एक्स घ्या. यू डी बाय डी एक्स ऑफ यू इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 2 इंटू टॅन इनवर्स एक्स. टू कॉन्स्टंट बाहेर काढा, टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्हला ते काय असते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. त्याच पद्धतीनं व्हीचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, त्यासाठी व्हीचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. इथेही पुटअप करा एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, त्यावरून थिटाची व्हॅल्यू आली तुमची टॅन इनवर्स एक्स. इथं तुम्हाला मिळाला कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ती व्हॅल्यू हा फॉर्म्युला कशाचा आहे, कॉस टू थिटाचा आहे, आणि कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे थिटा, आणि त्यानुसार आपलं टू थिटा, थिटाची व्हॅल्यू पुटअप करा. तुम्हाला व्हीची व्हॅल्यू एक्स या व्हेरिएबलमध्ये मिळाली. व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल डी बाय डी एक्स ऑफ 2 इंटू टॅन इनवर्स एक्स. टू कॉन्स्टंट बाहेर काढा आणि टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह लिहा. ते काय मिळालं तुम्हाला 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. 2 आणि 3 वरून डी यू बाय डी व्हीची व्हॅल्यू काढायची. 2 आणि 3 वरून त्याची व्हॅल्यू पुटअप करा, तुमचा आन्सर आला इथं 1. चौथंही तसंच आहे. ई रेस्ट पहिलं फंक्शन तुम्ही काय कन्सिडर करणार आहे, यू इज इक्वल टू ई रेस्ट टू दुसरं फंक्शन व्ही. सिम्पली ते फंक्शन एक्समध्ये आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या यूचं विथ रिस्पेक्ट टू एक्सने. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. 1 आणि 2चा यूज करून तुम्ही डी यू बाय डी व्ही काढताना डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू पुटअप करा, आणि फक्त काय करायचं आहे, सिम्प्लिफिकेशन करा. तुमचा आन्सर येईल 2 इंटू ई रेस टू एक्स इंटू रूट एक्स. पाचवे एक्झाम्पल आहे बघा, कॉस इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू साइन इनवर्स ऑफ 2x इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथंही इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. इथंही तुम्हाला काय करायचं आहे, तर एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करायचं आहे, आणि ते सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता इथं कॉस इनवर्स आहे, आतमध्ये तुमचं काय यायला पाहिजे, कॉस थिटा यायला पाहिजे. इथं काय मी पुटअप केलं आहे बघा, एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, त्यावरून थिटाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला कॉस इनवर्स एक्स. काय मिळते बघा, कॉस इनवर्स ऑफ 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा मायनस एक्स. पुटअप करायचे म्हणजे जिथं एक्स आहे तिथं काय व्हॅल्यू लिहायची तुम्हाला, कॉस लिहायचे, कॉस थिटा लिहायचे. इथं एक्स स्क्वेअर आहे, काय येणार इथं कॉस स्क्वेअर थिटा असणार आहे मायनस 1. 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर कॉस टू थिटाचा. बघा तुम्हाला पहिल्या सेममधले जे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आहेत ते सर्व पाठ असले पाहिजेत, तरच तुम्हाला पुढच्या स्टेप्स लक्षात येतील, अदरवाईज येणार नाहीत. फॉर्म्युले पाठ असतील तर तुमच्या लक्षात येईल. तिथे एक्स इज इक्वल टू काय पुटअप करायचं आहे, बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये कॉस यायला पाहिजे. बाहेर टॅन इनवर्स आहे, आतमध्ये टॅन यायला पाहिजे. साइन इनवर्स असेल तर साइन यायला पाहिजे, आणि त्यानुसार तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत ट्रिग्नोमेट्रीचे, जे तुम्ही पहिल्या सेममध्ये पाहिलेले आहेत ते सगळे पाठ असणं गरजेचं आहे. आता हा फॉर्म्युला जो आहे कॉस टू थिटाचा तो आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. त्यावरून आपण लिहिणार आहे तर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच काय, कॉस थिटा. बघा कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स हा एक एक्स असतोय, त्यानुसार आपण लिहिणार आहे कॉस इनवर्स ऑफ कॉस टू थिटा. थिटाची व्हॅल्यू पुटअप करा इक्वेशन 1 वरून, आणि हे झालं यूचं सिम्पल फंक्शन की जिथं तुम्ही डायरेक्ट त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहू शकता. डेरिव्हेटिव्ह घ्या यूचं विथ रिस्पेक्ट टू एक्स न डी बाय डी एक्स ऑफ 2 इंटू कॉस इनवर्स. 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर लिहा, आणि कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सिमिलरली इथं व्हीचं पण आपण सिम्पल फंक्शन तयार करणार आहे साइन इनवर्स. इथेही तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय पुटअप पुटअप करावी लागेल, ती पुटअप केलेली आहे कॉस थिटा. आता इथं साइन इनवर्स आहे, आतमध्ये काय यायला पाहिजे, साइन थिटा यायला पाहिजे. बघा काय येते, थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. इथे मिळेल तुम्हाला 2 कॉस थिटा इंटू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा पहिल्या आयडेंटिटीनुसार काय असणार आहे, साइन स्क्वेअर थिटा असेल. साइन स्क्वेअर थिटाचं रूट निघून जाईल, फक्त तिथं काय येईल, साइन थिटा येईल. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा फॉर्म्युला काय असतो, साइन टू थिटाचा. इथं मिळालं तुम्हाला साइन इनवर्स ऑफ साइन टू थिटा इज इक्वल टू काय लिहिणार आहे, 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू पुटअप करा कॉस इनवर्स एक्स, आणि आता इथं व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता 2 कॉन्स्टंट आहे,
टू बाहेर लिहिलेला आहे. कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, -1/√1 - x². हा झाला तुमचा dv/dx. याला इक्वेशन 3rd म्हणले. आता 2 आणि 3 वरून तुम्ही dv/dv ची व्हॅल्यू